भुसावळात कालिंका माता मंदिरातील पुजाऱ्याच्या खुनाचा अवघ्या काही तासात उलगडा. 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. भुसावळ शहरातील ZRTI परिसरातील रेल्वे ट्रॅक जवळील कालिंका माता मंदिराचे पुजारी संतोष उर्फ मंचल वय वर्ष 55 यांचा निर्गुण खून प्रकरणाचा भुसावळ शहर पोलिसांनी वेगाने तपास करून अवघ्या काही तासात उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जूनच्या रात्री 29 जूनच्या सकाळी दरम्यान अज्ञात आरोपींनी मंदिर परिसरात पुजाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दुय्यम अधिकारी अंमलदार तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून संशयितांची चौकशी केली. तपास दरम्यान हर्षल राजू वर्मा वय वर्ष 19 राहणार हॉटेल नवरंग जवळ JTC परिसर भुसावळ, क्षितिश संजय भालेराव वय वर्ष 19 राहणार JTC परिसर आणि प्रफुल्ल उत्तम जाधव वय वर्ष 21 राहणार जुना सातारा भुसावळ यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी रेल्वे परिसरातून चोरी केलेला लोखंडी भंगार विकल्यानंतर पुन्हा भंगार घेण्यासाठी कालिंका माता मंदिर परिसरात गेल्याचे आणि त्यावेळी झालेल्या वादातून पुजारी संतोष मंचल यांच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. सर, काय सांगाल आजच्या पत्राचं? दिनांक 28 ते 29च्या रात्रीमध्ये पहाटेच्या वेळेला असे निदर्शनास आले होते की भुसावळ रेल्वे लाईनच्या एका दुर्गम ठिकाणी संतोष रघुवीर मंचल वय वर्ष 55 या इसमाचा कोणीतरी खून केला आहे असं एक प्राथमिक माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांनी तिकडे व्हिजिट केली असता असे निदर्शनास आले की त्याच्या चेहऱ्यावर आणि बरगड्यांमध्ये काही मार लागलेला आहे. त्या अनुषंगाने आपण जेव्हा तपासी चक्र फिरवली आणि या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा क्लू पोलिसांना नव्हता, कुठलाही एव्हिडन्स नव्हता, कुठलाही चान्स प्रिंट नव्हते, कुठलाही टेक्निकल एव्हिडन्स नव्हता, अशातून एक व्हिडिओ आम्हाला मिळाला की जेणेकरून एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये एक इसम एका दुसऱ्या इसमाला मारत आहे आणि तो बॉक्सिंगच्या स्टाईलमध्ये तो त्या व्हिडिओमध्ये मारताना दिसत आहे. तर एका कर्मचाऱ्याला असा डाऊट आला की हा कदाचित तिथे लिंक असू शकतो. तर या अनुषंगाने अजून तपास आपण केल्यानंतर 3 लोकांना हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल्ल उत्तम जाधव या तिघांना कॉर्डन केले असता या तिघांनीच हा मर्डर केलेला आहे असे निष्पन्न झाले. याच्यामध्ये मोडस अशी आहे की हे तिघही भंगार चोर आहेत आणि त्यांनी दुपारी देखील एक चोरी केली होती आणि नंतर देखील हे भंगार चोरी करायला सदर ठिकाणी रेल्वेची भंगार चोरी करायला गेले होते. तर या अनुषंगाने संतोष मंचल हा तिथे मंदिराचा परिसर साफ वगैरे करणारा इसम आहे. तर याने आरडाओरडा सुरू केला आणि त्या आरडाओरडा करण्यामध्ये यांची झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये हा जो आहे हर्षल राजू वर्मा याला सगळे इथे बॉक्सर या नावाने ओळखतात, याने त्याला तिथे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. आपण तिघांना आता अटक केलेली आहे आणि आज त्यांना PCR साठी आपण हजर करणार आहोत. सर, मरणारा व्यक्ती जो आहे हा पुजारी आहे का, याच्यावर काही गुन्हे दाखल आहे? नाही, हा तिथला परिसर वगैरे साफ वगैरे करणारा इसम आहे. तिथे एक छोटंसं मंदिर आहे. आता मंदिराची देखभाल आणि परिसर साफ करण्याची जबाबदारी तो करत होता. याच्यावर काही गुन्हे पण आहे का अगोदरचे? नाही, त्याच्यावर अजून तरी काही गुन्हे असं निष्पन्न रेकॉर्डर आलेलं नाही. परंतु हा जो हर्षल राजू वर्मा आहे आरोपी नंबर 1 याच्यावर पूर्वीचे 3 गुन्हे आहेत. सार्वजनिक ठिकाणावर मद्यपी बसून दारू वगैरे पीत असतात, जी आपली पोलीस व्यवस्था जी होत असते त्यामध्ये कुठेतरी वाढ होणार आहे. याच्यामध्ये आपण नेहमीच कारवाई करत असतो. तुम्हाला कल्पना असेल की आपण नेहमी विविध मोहिमा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आखत असतो आणि हा जो भाग आहे हा रेल्वेच्या एरियामधला आहे आणि अतिशय दुर्गम हा भाग आहे. तर तिथे देखील आम्ही पेट्रोलिंग नक्षीत पाडू आणि रेल्वेला देखील आम्ही तसं कळवू. थँक्यू.